Uh, Good morning, everybody. So, I think we will start. Um, in the previous lecture, we had discussed about the starting system, and today we will try to discuss about ignition system used in engines. Okay, so basically, as uh, before we proceed, can somebody confirm me that uh, I'm audible and my laptop screen is visible to you? Can somebody Yes, confirm? Yes. Okay. So after getting confirmation that I'm audible to everybody and my screen is visible to everybody, so let us proceed. And today we are planning to discuss about ignition system. So okay, almost around 22 students have joined. Okay, so let us start. So basically, what is ignition system and why it is required? So we have earlier discussed when we said discussed about SI engine combustion, that the self ignition temperature of SI engine fuel is very high. So the SI engine fuel, what we know is gasoline or petrol. Okay, as we call it. So the compared to CI engine fuels, the SI engine fuel is selected in such a manner that their self ignition temperature is high. Okay, so if higher self ignition temperature fuels are selected, then obviously uh, reaching that particular temperature with just by compression is very difficult. बरोबर, म्हणजे जस्ट कॉम्प्रेशन करून आपण तेवढे टेम्परेचर पोहोचणं अवघड जातं. मग आपण काय करतो, आपण एक बाहेरून एक सोर्स देतो. वी प्रोव्हाइड अनदर सेपरेट सोर्स, एक्सटर्नल सोर्स, विच इज गोइंग टू हेल्प इन बर्निंग दॅट पर्टिक्युलर फ्युएल, स्टार्ट बर्निंग द फ्युएल. बरोबर, तर सुरुवात करण्यासाठी आपल्याला एक एक्सटर्नल सोर्स आपल्याला द्यावा लागतो. आणि मग ते एक्सटर्नल सोर्स आपल्याला कसा पाहिजे, तर हाय इंटेन्सिटी स्पार्क हॅज टू बी प्रोव्हाइडेड. बरोबर, आपल्याला एक हाय इंटेन्सिटी स्पार्क आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे. बरोबर, का प्रोव्हाइड करायचं आहे, कारण आपण एवढ्या प्रमाणात आपण त्याला कॉम्प्रेसच करत नाहीये की ती स्वतःहून पेटेल. बरोबर, मग आपण काय करतोय, आपण बाहेरून त्याला एक सोर्स द्यायचा प्रयत्न करतोय, एक इग्निशन सोर्स द्यायचा प्रयत्न करतोय. म्हणजे आपल्याला चूल पेटवायचे, मग आपल्याला चुलीमध्ये आपण एक रॉकेलचा बोळा किंवा किंवा काहीतरी एक ज्वालाग्राही आपण काहीतरी वस्तू आतमध्ये ठेवणार आणि ती पेटवलं की त्याच्यामुळे लाकूड पेटणार. सो इन जनरल द ऑटो इग्निशन टेम्परेचर ऑफ gasoline is around 300 degrees Celsius and diesel is around 250 degrees Celsius. बरोबर, so the auto ignition temperature is 300 for gasoline, around 300. वेगळ्या वेगळ्या व्हर्जनचं वेगळ्या वेगळ्या थोडं इकडे तिकडे असतं, म्हणजे अराउंड 270, 280, 290, 300 या रेंज मध्ये ती असतं. आणि डिझेल इंजिनचं अराउंड 220 to 30, 40, 50 या रेंज मध्ये असतं. ओके, सो अराउंड वी कॅन से generalized statement that gasoline has a auto ignition temperature of around 300 degrees Celsius and diesel has a auto ignition temperature of around 250 degrees Celsius. Okay, we are not saying exactly, we are saying around. So what is the meaning then? मग आता एवढी टेम्परेचर आपल्याला अटेन करायची आहे, म्हणजे आता
समजा ती 300 डिग्री सेल्सिअसला बर्न होणार असेल तर आपल्याला 300 सेल्सिअस पेक्षा जास्त टेम्परेचर तिथं प्रोव्हाइड करावं लागेल, बरोबर. त्यावेळेला ती बर्न होणार आहे. मग जर तसं असेल तर आपल्याला जी स्पार्क आहे किंवा आपल्याला एअरची टेम्परेचर एवढी आपल्याला कॉम्प्रेस करावं लागेल की ती 300 डिग्री पेक्षा जास्त गेली पाहिजे, आणि ते आपण करत नाही कारण आपण कॉम्प्रेशन रेशो एसआय इंजिन मध्ये कमी ठेवतो, बरोबर. मग आपल्याकडे काय ऑप्शन राहतं की आपल्याला बाहेरून काहीतरी एक सोर्स द्यायचा, आणि दॅट इज युअर स्पार्क प्लग. मग स्पार्क प्लगला जर 300 अँड अबाउट 300 प्लस टेम्परेचर अटेन करायचे असेल स्पार्कला, तर आपल्याला हाय इंटेन्सिटी स्पार्क द्यावा लागतो, बरोबर. हाय इंटेन्सिटी स्पार्क द्यावा लागतो. आणि आपल्याला माहिती आहे 250 डिग्री किंवा 300 अराउंड 340 डिग्री. So that is the range of voltage what we have the electricity at our home, बरोबर. 340 around. So if that is the voltage range, मग ती स्पार्किंग झाल्यानंतर किती टेम्परेचर होतं आपल्याला माहिती आहे, बरोबर. आपल्याला बरेच वेळा शॉक सुद्धा लागतो, आपल्याला आपण बघतो इन जनरल बऱ्याच वेळेला स्पार्किंग होताना, तर ती कंपॅरेटिव्हली कमी असतं, बरोबर. पण आपल्याला किती पाहिजे, आपल्याला अबाव 300 डिग्री टेम्परेचर फ्युअल बर्न करणे इतपत टेम्परेचर पाहिजे, म्हणजे हाय इंटेन्सिटी स्पार्क पाहिजे. आणि म्हणून आपल्याला व्होल्टेज रिक्वायरमेंट फॉर द स्पार्क टू बी प्रोव्हाइडेड इन द इंजिन इज व्हेरी हाय. मग किती हाय लागतं, सो दॅट इज अराउंड 12,000 volts to 24,000 volts in the range, that particular range. आपल्याकडे समजा आता बॅटरी मधून आपण सप्लाय देतोय, त्याचं व्होल्टेज किती आहे आपल्याकडे माहिती आहे, आपल्याला 12 वोल्टची बॅटरी असते, 24 वोल्टची बॅटरी असते, ओके. लाईक दॅट वी हॅव, ओके, 36 किंवा 48. सो इन दॅट पर्टिक्युलर रेंज वी हॅव. सो आपल्याला समजा आता 24 वोल्टची बॅटरी आहे आणि आपल्याला किती पाहिजे, समजा 24,000 वोल्ट पाहिजे, 24,000 वोल्ट पाहिजे आहे, किती 24 वोल्ट. मग आपल्याला 24,000 वोल्टची सप्लाय अवेलेबल आहे आणि आपल्याला पाहिजे किती 24,000 वोल्टचं व्होल्टेजचं सप्लाय पाहिजे. मग आपण ती कसं प्रोव्हाइड करणार, मग त्याच्यासाठी आपल्याला एक सिस्टम द्यावी लागते, सेपरेट सिस्टम द्यावं लागते, आणि त्या सिस्टमचं नाव आहे इग्निशन सिस्टम. त्या सिस्टमचं नाव आहे इग्निशन सिस्टम. आपल्याला एमएससी बिल्डिंग मध्ये आपण काय करतो, आपल्याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असतं, आणि स्टेप अप ट्रान्सफॉर्मर किंवा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आपण वापरतो एमएससी, बरोबर. तर इन जनरल आपल्याकडे असतात, म्हणजे आपल्याला बरेच शेतकऱ्याची मुलं आहेत, तुम्हाला माहिती आहे की डीपीपी वगैरे आपण म्हणतो, तिथे एक ट्रान्सफॉर्मर बसवलेला असतो. तो कुठल्या टाईपचा असतो, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो. त्यात काय केलं जातं, म्हणजे आपल्याला माहिती आहे 12 kV लाईन, 24 kV लाईन असं लिहिलेलं असतं. म्हणजे ती काय असतं, 24 kV लाईन म्हणजे 24,000 वोल्ट लाईन व्होल्टेज सप्लाय. 12 kV लाईन असेल तर 12,000 वोल्ट सप्लाय लाईन. मग आपल्याला त्याचं किती करायचं आहे, 240, 340, वॉट एव्हर इट इज, ओके. 240 वोल्ट करायचं आहे आपल्याला. मग आता 240 वोल्ट करायचं आहे आणि अवेलेबल आहे 2,400 वोल्ट. मग त्याला आपल्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरलं एमएससीबीला, बरोबर. तसं आपल्याला इथं पण काहीतरी वापरावं लागेल. इथं उलट आहे, इथं आपल्याला व्होल्टेज कमी आहे आणि आपल्याला इथं जास्त करायचं आहे. किती काय अवेलेबल आहे, 24 वोल्ट आहे आणि 24,000 वोल्ट पाहिजे. मग आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला एक सिस्टम द्यावं लागेल वेअर वी आर गोइंग टू स्टेप द voltage, step up the voltage, okay. And accordingly we have one particular system where we can produce that particular higher voltage supply and give it to that particular spark plug at correct timing so that spark is produced. आणि ह्या सिस्टमला आपण इग्निशन सिस्टम असं नाव दिलं, बरोबर. तर ignition system requirements. आता काय काय requirement? It should provide a good spark between the electrodes of the spark plug at correct timing. योग्य वेळेला तो स्पार्क आपल्याला देता आला पाहिजे. So that is one requirement. The duration of the spark must be long enough. बरोबर. स्पार्कचं ड्युरेशन किती पाहिजे? It should be long enough with sufficient energy
to ensure that ignition of the mixture has a high chance of occurring of combustion. म्हणजे ते पेटलं पाहिजे एवढा आपल्याला ते तेवढं ड्युरेशन ठेवावं लागतं. फक्त चमकून गेलं असं नाहीये, तर आपल्याला तो एक कंटिन्युटीने थोडंसं ड्युरेशन द्यावं लागते, जेणेकरून आजूबाजूची जी स्पार्क इलेक्ट्रोड्स आहे त्या इलेक्ट्रोडच्या भोवतानी जी मिक्सचर आहे त्या मिक्सचरला सफिशियंट हीट मिळेल आणि ती पेटेल. The system must distribute this voltage to each of the spark plug at exact time in every cycle. That is, it must have it a distributing device. एक डिस्ट्रीब्युटिंग डिव्हाइस पाहिजे. कशासाठी डिस्ट्रीब्युटिंग डिव्हाइस पाहिजे? कारण आपल्याला सगळे सिलेंडर मध्ये काही कंबशन ऍट अ टाइम होत नसतं. आपल्याला माहिती आहे समथिंग कॉल्ड एज फायरिंग ऑर्डर. आपण डिस्कस केलं ऑलरेडी. फायरिंग ऑर्डर म्हणजे काय? तर समजा एक 4 सिलेंडर इंजिन आहे, तर आपलं फायरिंग ऑर्डर काय होतं? 1 3 4 2. त्याचा अर्थ काय होता? पहिल्यांदा 1 नंबरचं सिलेंडर फायर होणार, 3 म्हणजे 1 3 4 2 म्हणजे त्यानंतर तिसरा सिलेंडर फायर होणार, त्यानंतर चौथा सिलेंडर फायर होणार आणि त्यानंतर दुसरा सिलेंडर फायर होणार. मग आपल्याला अशा प्रकारे फायरिंग ऑर्डरच्या हिशोबानं आपल्याला स्पार्क तिथपर्यंत देता आला पाहिजे. बरोबर, सिलेंडरला देता आला पाहिजे. ऍज पर रिक्वायरमेंट इट शुड फंक्शन एफिशियंटली ओव्हर द एंटायर रेंज ऑफ इंजिन स्पीड. त्या इंजिनच्या स्पीडच्या त्या रेंजमध्ये, ज्या कुठल्या स्पीडमध्ये आपल्याला इंजिन रन करायचं आहे त्या पर्टिक्युलर स्पीडमध्ये ती एफिशियंटली काम करता आली पाहिजे. नाही असं नाही होता कामा नये की हायर स्पीड रेंजमध्ये ते इग्निशन सिस्टम व्यवस्थित काम करते आणि लोअर स्पीड कमी केलं की इग्निशन सिस्टम काम करायचं थांबते किंवा व्यवस्थित काम करू शकत नाही. किंवा असं पण होता कामा नये की लोअर स्पीड रेंजला व्यवस्थित काम करते आणि हायर रेंजला गेल्यानंतर प्रॉब्लेम येतो. इट शुड नॉट हॅपन लाईक दॅट. इट शुड बी लाईट, इफेक्टिव्ह अँड रिलायबल इन सर्व्हिस. बरोबर, तुझं वजन कमी असलं पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे आपण काय यूज करणार आहे, एक ट्रान्सफॉर्मर सारखं काहीतरी यूज करणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे एमएससीबी मध्ये एक ट्रान्सफॉर्मर आपण यूज करतोय स्टेप डाऊन करण्यासाठी, तर त्याची साईज किती मोठी असते आपल्याला माहिती आहे. बरोबर, मग तसं जर असेल तर आपल्याला तेवढा मोठा ट्रान्सफॉर्मर इथं बसवून चालेल का? तर नाही चालणार. तर आपल्याला तो डिव्हाइस असेल तो लाईट पाहिजे, लाईट इन वेट पाहिजे, इफेक्टिव्ह पाहिजे. ज्या वेळेला आपल्याला स्टेपअप करून पाहिजे त्या वेळेला बरोबर ती स्टेपअप करून त्याला देता आलं पाहिजे. बरोबर, रिलायबल पाहिजे. म्हणजे असं होता कामा नये की त्यानं आता स्पार्क देणं अपेक्षित होतं परंतु स्पार्क दिला नाही, असं होता कामा नये. सो इट शुड बी रिलायबल. सो दीज आर द रिक्वायरमेंट्स ऑफ अ इग्निशन सिस्टम. एवढे सगळे रिक्वायरमेंट आहे तुमच्या इग्निशन सिस्टमला पूर्ण करावे लागतात. बरोबर, काय करायचं? 24 वोल्टचं 24,000 वोल्ट्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. बरोबर, आणि तेवढ्या व्होल्टेजचा स्पार्क आपल्याला पाहिजे. बरोबर, आणि ते कसं पाहिजे? करेक्ट टायमिंगला पाहिजे, योग्य वेळेला झाला पाहिजे. कारण योग्य वेळेला आपल्याला माहिती आहे सम डिग्रीज बिफोर टीडीसी वी आर गोइंग टू फायर द स्पार्क प्लग. करेक्ट, वी आर गोइंग टू गिव्ह द स्पार्क अराउंड 10 to 20 डिग्री काहीतरी ठरवलेलं असतं डिझायनर प्रमाणे, डिझाईनच्या हिशोबाने, इंजिनच्या डिझाईनच्या हिशोबाने. बरोबर, मग आपल्याला त्या टायमिंगला, करेक्ट टायमिंगला आपल्याला स्पार्क झाला पाहिजे. त्याच्या अगोदर पण नाही झाला पाहिजे आणि त्याच्या उशिरापेक्षा नाही झाला पाहिजे. कारण अगोदर झालं तर त्याचे इफेक्ट वेगळे आहेत आणि उशीर झाला तर त्याच्यानंतर इफेक्ट वेगळे आहेत. अगोदर झाला तर आपण त्याला ऍडव्हान्सिंग म्हणतो आणि उशिरा झाला तर त्याला आपण रिटार्डिंग म्हणतो. ओके, स्पार्क ऍडव्हान्स आणि स्पार्क रिटार्डिंग असं म्हणतो. म्हणजे आपण ज्या वेळेला वॉल टायमिंग डायग्राम डिस्कस केलं त्यावेळेला आपण म्हटलं होतं की ऍट द एंड ऑफ द कॉम्प्रेशन स्ट्रोक स्पार्क प्लग फायर्स अँड बर्न्स द मिक्सचर. आणि ती किती म्हटलं होतं आपण? अराउंड 12 to 20 डिग्री असं काहीतरी आपण रेंज सांगितली होती. मग त्या पॉइंटला ती स्पार्क व्हायला पाहिजे. ओके, सो द करेक्ट टायमिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ड्युरेशन ऑफ द स्पार्क अँड इंटेन्सिटी ऑफ द स्पार्क शुड बी हाय. बरोबर, ऍज पर अवर रिक्वायरमेंट. तर स्पार्कची इंटेन्सिटी आणि स्पार्कचं ड्युरेशन सुद्धा चांगलं पाहिजे. आणि तिथं अशी पण व्यवस्था, एक डिस्ट्रीब्युटिंग डिव्हाइस पाहिजे. डिस्ट्रीब्युटरचं त्याचं नावच आहे डिस्ट्रीब्युटर. तर असं एक डिस्ट्रीब्युटरचं डिव्हाइस पाहिजे जे वेगळ्या वेगळ्या स्पार्क प्लगला वेगळ्या वेगळ्या टायमिंगला सप्लाय देते. कारण आपल्याला एका वेळेला सगळे इंजिन फायर करायचे नाहीयेत. ज्या वेळेला जे इंजिन फायर करायचं आहे त्या वेळेला त्या इंजिनच्या स्पार्क प्लगला आपल्याला सप्लाय देता आला पाहिजे. आणि त्याचं
ऑपरेशन एफिशियंट असलं पाहिजे, सगळ्या स्पीड रेंजला त्यानं काम केलं पाहिजे, लोअर रेंजला पण तेवढेच एफिशियंटली काम केलं पाहिजे, हायर रेंजला पण तेवढेच एफिशियंटली काम केलं पाहिजे, कमी पॉवर पाहिजे असताना पण तेवढंच एफिशियंटली काम केलं पाहिजे, जास्त पॉवर पाहिजे असताना पण तेवढंच एफिशियंटली काम केलं पाहिजे. ओके, सगळ्या ऑपरेशन रेंजला योग्य प्रकारे इग्निशन सिस्टमनं काम केलं पाहिजे. इट शुड बी रिलायबल, लाईट इन वेट अँड इफेक्टिव्ह. इफेक्टिव्ह असलं पाहिजे ऑपरेशन, रिलायबल असलं पाहिजे आणि त्याचं वजन सुद्धा कमी असलं पाहिजे. सो दीज आर द रिक्वायरमेंट्स ऑफ अ इग्निशन सिस्टम. आणि तुमची इग्निशन सिस्टम वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असू शकतात. ओके, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इग्निशन सिस्टम आहेत. तर त्यात कुठल्या कुठल्या इग्निशन सिस्टम असू शकतात, तर बॅटरी इग्निशन सिस्टम, मॅग्नेटो इग्निशन सिस्टम, इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टम, हे ते 3 प्रकार आहेत. बरोबर. तर नावाप्रमाणे बॅटरी इग्निशन सिस्टम तुम्हाला जी दाखवली आता स्लाइड वरती दिसते ती बॅटरी इग्निशन सिस्टम. बरोबर, आता तुम्हाला जी स्लाइड वरती दिसते ती बॅटरी इग्निशन सिस्टम आहे. आणि दुसरी आहे मॅग्नेटो इग्निशन सिस्टम आणि तिसरी आहे इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टम. बरोबर. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इग्निशन सिस्टम असू शकतात. बरोबर. यातलं म्हणाल तर तुम्ही सुरुवातीला अर्लियर डेज वी यूज टू हॅव मॅग्नेटो इग्निशन सिस्टम. तर ही मॅग्नेटो इग्निशन सिस्टम ही जी आहे हे काय आहे हो, तर हे तुम्ही बघितलं असेल. मॅग्नेटो इग्निशन सिस्टम जनरली तुम्ही बघितली असेल. कुठे बघितली असेल तर बघा, आपल्याला सायकल वरती एक हेडलॅम्प असते आणि ती हेडलॅम्प पेटते. बरोबर, हेडलॅम्प पेटते. मग त्या सायकल वरती काय असतं तर मागच्या बाजूला एक मागच्या चाकाला असं चिकटून एक बॉटल सारखं असतं आणि ती बॉटलचं जे त्याचं कॅप असते ती कॅप फिरत राहते त्या चाकामुळे. मग ज्या वेळेला ती चाकामुळे ती कॅप फिरेल त्यावेळेला इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि दॅट इलेक्ट्रिसिटी इज बिंग सप्लाइड टू द हेडलॅम्प अँड द हेडलॅम्प ग्लोस. बरोबर. तर ही जी सिस्टम आहे दॅट वॉज व्हॉट वी कॉल ॲज मॅग्नेटो इग्निशन सिस्टम. मॅग्नेटो इग्निशन सिस्टम जुनी पद्धत. आणि त्याच्यानंतर आली बॅटरी इग्निशन सिस्टम. बरोबर, ही बॅटरी इग्निशन सिस्टम त्यानंतर आली आणि आजकाल आपण वी आर युझिंग इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टम. बरं. सो chronologically this is how with respect to time the magneto systems have ignition system has been evolved. Okay, earlier we used to have magneto ignition system, later on we started using battery ignition system, and nowadays we are going for electronic ignition system. बरोबर. So these are the different types of ignition system. हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ignition systems आहेत. बरोबर. तर त्या इग्निशन सिस्टम मध्ये काय काय असतं तर इथं बघाल तर तुम्ही एक बॅटरी आहे हे तर पाहिजे. बरोबर. आता आपण उदाहरणार्थ आपण एक इग्निशन सिस्टम कुठे घेतली, अंडरस्टँडिंग करण्यासाठी बॅटरी घेतली, बॅटरी इग्निशन सिस्टम घेतली आणि त्याच्या कॉम्पोनंट्स आपण डिस्कस करतो. वेगळ्या वेगळ्या सिस्टम मध्ये थोडंसं कॉम्पोनंट इकडे तिकडे चेंज होऊ शकतात, आपण ते डिस्कस करूच ते सिस्टम डिस्कस करताना. परंतु व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड इज the different parts of ignition system. For studying the different parts of ignition system आपण काय केलं, रिप्रेझेंटेटिव्हली आपण बॅटरी इग्निशन सिस्टम घेतली आणि आता आपण त्याचे वेगळे वेगळे पार्ट्स डिस्कस करतोय. तर कुठले कुठले आहेत, जो बॅटरी इग्निशन सिस्टम विल हॅव अ बॅटरी. पहिला कॉम्पोनंट लागतंय ते बॅटरी, कारण त्या नावातच बॅटरी आहे. बरोबर, एक बॅटरी कॉम्पोनंट लागते. त्याच्यानंतर इथे दिसतंय की तुम्हाला इग्निशन कॉइल एक कॉम्पोनंट आहे, इग्निशन कॉइल एक दुसरा कॉम्पोनंट. आणि इथं बघा, इथं किती लिहिलंय 12 वोल्ट्स इन लिहिलंय आणि इथं किती लिहिलंय 30,000 वोल्ट्स आउट. बरोबर, मी मागाशी 24,000 म्हणालो होतो, इथं 30,000 लिहिलंय. ओके, इट कॅन व्हेरी डिपेंडिंग ऑन इंजिन टू इंजिन ऍज पर द रिक्वायरमेंट ऑफ द इंटेन्सिटी ऑफ द स्पार्क रिक्वायर्ड टू burn that particular fuel under the conditions which the engine has been designed for. बरोबर. त्यामुळं ती व्होल्टेज कॉन्स्टंट नसणार आहे, प्रत्येक इंजिनचं वेगळं वेगळं असणार आहे, कारण त्या इंजिनच्या डिझाईन प्रमाणे कंबशनच्या वेळेला जी काही कंडिशन्स असतात त्या हिशोबानं आपल्याला किती इंटेन्सिटीचा स्पार्क पाहिजे, स्पार्क प्लग कुठल्या प्रकारचा यूज केलाय, असं बऱ्याच पॅरामीटर वरती ही व्होल्टेज ठरतं. त्यामुळं तुम्हाला काय पुस्तकात दिसेल 12,000, काय पुस्तकात दिसेल 15,000, काय पुस्तकात दिसेल 18,000, काय ठिकाणी तुम्हाला 24,000 दिसेल, इथं तुम्हाला 30,000 दिसतं. बरोबर, कारण ही जी व्होल्टेज आउटपुट व्होल्टेजची व्हॅल्यू आहे ती वेगळी वेगळी असते प्रत्येक इंजिनची. आणि ती कशावर अवलंबून आहे, तर ते इंजिनच्या डिझाईन वरती अवलंबून आहे. तर इंजिनच्या डिझाईन म्हणजे काय, मिक्सचर स्ट्रेंथ किती आहे. बरोबर,
स्टार्टिंगच्या वेळेला आपलं स्टार्टिंग म्हणजे मिक्सर बर्न करायच्या वेळेला, त्यावेळेला जी मिक्सर स्ट्रेंथ किती आहे, बरोबर. पहिली गोष्ट, त्यावेळेला आतमध्ये टेम्परेचर किती आहे, त्याच्या आतमध्ये किती प्रेशर आहे, स्पार्क प्लग कुठल्या टाईपचा वापरलाय, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्पार्क प्लग असतात, स्पार्क इलेक्ट्रोडच्या मध्ये किती गॅप आहे, असे नंबर ऑफ पॅरामीटर्स आर देयर. And all these particular parameters are going to finally decide what will be the voltage required for producing the spark as per the requirement of that particular engine. So accordingly we have to supply. Accordingly we have to supply. मग ही जी काम करतं ही इग्निशन कॉइल करतं, बरोबर. तर इग्निशन कॉइलला तुम्हाला इनपुट इथं 12 वोल्ट दिलेली आहे आणि आउटपुट तुमचं इथं 30,000 वोल्ट आपल्याला घेतलेला आहे. तर इथं तुमचं ही स्टेप अप ट्रान्सफॉर्मर सारखं काम करतंय, बरोबर. आणि दॅट आउटपुट इज गिव्हन टू स्पार्क प्लग. तर स्पार्क प्लगचं काम काय आहे, स्पार्क तयार करणं, बरोबर. स्पार्क तयार करणं. मग स्पार्क तयार करायसाठी काय लागतं, एक फेस आणि एक न्यूट्रल, बरोबर. ते दोन्ही चिकटून असतील तर इलेक्ट्रिसिटी विल फ्लो डायरेक्टली. ते खूप अंतरावर असतील सो त्याच्यामधून इकडून तिकडं सप्लाय होणार नाही. परंतु एक ठराविक अंतरावर आलं, ठराविक अंतरावर असतील तर द एनर्जी और द इलेक्ट्रिसिटी इन द फेस विल बी ट्राय टू जम्प अक्रॉस द गॅप अँड गो इन टू द न्यूट्रल. ओके. अँड दॅट इज हाऊ द स्पार्क इज बिंग प्रोड्युस्ड, बरोबर. तर इथं स्पार्कचा गॅप आहे तो इम्पॉर्टंट आहे. अलॉंग विथ द स्पार्क गॅप, व्हॉट इज इन बिटवीन दिस पर्टिक्युलर इलेक्ट्रोड्स, बरोबर. तर आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्पार्क प्लग बघणारच आहोत, पण त्याच्या अगोदर एक थोडीशी आयडिया घेऊया. तर जनरली स्पार्क प्लग कसा असतो, इथं दिसतंय बघा तसं. तुम्हाला एक टिप बघितलं तर तुमचं एक सेंट्रल इलेक्ट्रोड अशी दिसते आणि त्याच्यानंतर एक अर्थ इलेक्ट्रोड अशी दिसते, अशी एक इलेक्ट्रोड आहे. आणि हा तुमचा गॅप आहे, हा दिसतोय तो तुमचा गॅप आहे, एवढा गॅप आहे. ओके. तर ही जी गॅप आहे दॅट इज गोइंग टू, ही कुठं आहे, इथं आहे बघा, इथं दिसते. ओके. ही सेंट्रल इलेक्ट्रोड आहे. या सेंट्रल इलेक्ट्रोडला आपल्याला सप्लाय दिलंय, याला सप्लाय आपण दिला. किती दिला, 330,000 वोल्ट दिला. आणि ही काय आहे, अर्थ आहे, ही अर्थ आहे, बरोबर. म्हणजे हे फेज आलं आणि ही न्यूट्रल आलं, तर ह्याच्यामध्ये स्पार्क तयार होणार आहे. सो द सप्लाय विल जम्प अक्रॉस दिस पर्टिक्युलर गॅप. मग ही जर जास्त जवळ असेल तरी आपल्याला इंटेन्सिटी ऑफ द स्पार्क कमी मिळेल, जास्त लांब असेल तरी आपल्याला मिळणारच नाही. तर एक ठराविक अंतरावर असेल तर ऍज पर डिझाईन स्पार्क मिळणार आहे. नाउ what are the parameters which are going to decide the intensity of the spark? First parameter is what is the voltage. What is the voltage? ही किती voltage आपल्याला सप्लाय दिलंय. सेकंड पॅरामीटर, what is in between these two electrodes. ह्याच्यामध्ये काय आहे, एअर आहे, एअर फ्युएल मिक्सचर आहे, त्याच्यामध्ये वॉटर वेपर आहे का, किंवा दुसरा कुठला गॅस आहे का. ओके. what is the material for this particular electrodes. Like that, so many parameters are there, and that they will decide what will be the intensity of the spark which is going to happen in between these two electrodes, बरोबर. आणि मग in this particular region, whatever mixture we are going to have, depending on the duration of the spark and intensity of the spark, the mixture in this particular region will burn. या रिजन मधलं मिक्सचर बर्न व्हायला चालू होणार आणि ती बर्न होऊन फ्लेम तयार होऊन फ्लेम विल ट्रॅव्हल. ओके. सो दॅट इज हाऊ दिस पर्टिक्युलर स्पार्क प्लग इज रिक्वायर्ड. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला कधी हा स्पार्क प्लगला स्पार्क दिला पाहिजे हे ठरवण्यासाठी एक डिव्हाइस पाहिजे. इथं आपण त्याला नाव दिले स्विचिंग डिव्हाइस, बरोबर.
ऍक्च्युली याला वेगळं नाव असणार आहे. तिथं आपण इन जनरलाइज एक स्विचिंग डिव्हाइस असं त्याला नाव दिलं, बरोबर, आणि ते अर्थ केलं. सो वी हॅव हिअर अर्थिंग टू द बॅटरी, द अदर टर्मिनल ऑफ द बॅटरी. हिअर वी हॅव इग्निशन स्विच, बरोबर. आपण कालच डिस्कस केलं तर इग्निशन स्विच महत्वाचं आहे, कारण इग्निशन स्विच ऑन केल्याशिवाय आपल्याला सप्लाय पुढे जात नाही, बरोबर. आणि एकदा का इग्निशन स्विच ऑन केलं की आपल्याला सप्लाय इकडे चालू झाला. ह्याच्यामध्ये काय होते, ह्याच्यामध्ये इनपुट 12 व्होल्ट दिल्यानंतर 30,000, डिपेंडिंग ऑन टाइप ऑफ इग्निशन कॉइल, ती आकडे वेगळे वेगळे असू शकतात, बरोबर. इनपुट काय, आता तुम्ही ट्रकचे वगैरे बॅटरी आपल्याला 24 व्होल्टची असते, तर 24 इनपुट असेल आणि त्यांचं रिक्वायरमेंट वेगळं असू शकतं. Okay, so accordingly, which type of engine we are using, whether we are using 24 volt battery, 36 volt battery, 12 volt battery, कुठल्या गाडीसाठी वापरणार आहे, तुमची इक्विपमेंटचे म्हणजे ऍप्लिकेशन जे आहे इग्निशन सिस्टमला वापरणार आहे का आणि कशाला वापरणार आहे, त्याच्या हिशोबाने त्यांची रिक्वायरमेंट काय, असं वेगळे असतात. सो अकॉर्डिंगली वी हॅव टू गो फॉर हिअर. सो इन दिस पर्टिक्युलर ऍप्लिकेशन, a 12 volt supply is being converted into 30 volt supply, 30,000 volt supply. Okay, आणि ते कशाला दिलं, स्पार्क प्लग ला दिलं, आणि ते एक स्विचिंग डिव्हाइस लागतो. So these are the components which are required in a ignition system of a automobile. आणि इथं तुम्हाला एक डायग्राम आहे, लाईन डायग्राम वापरलाय. सो वेअर what are the components, how it is working is being explained, बरोबर. इथं ऍक्च्युली ही कॉम्पोनंट्स मी तुम्हाला नेक्स्ट प्रॅक्टिकल नेक्स्ट सेशन मध्ये तुम्हाला मी ऍक्च्युली दाखवतो, ऍक्च्युली कॉम्पोनंट्स कसे कसे आहेत वगैरे. परंतु आजच्या दिवशी आपण ही समजून घेऊया फक्त की कसं ही ऑपरेट होत आहे. ओके, हाऊ दे आर ऑपरेटिंग, वी विल ट्राय टू अंडरस्टँड. तर ही तुमची बॅटरी, ही तुमची बॅटरी. Can I once again get the confirmation that I am audible? I am audible and my screen is visible from somebody? Yes, okay, very good. Yes, sir. Thank you, thank you. तर ही आपली बॅटरी आहे. हा बॅटरीचा सप्लाय आपल्याला असं गृहीत धरूया की 24 व्होल्ट आहे. 24 व्होल्टचा सप्लाय आपल्याला इथं कशाला गेला, इथं एममीटर दाखवलंय, म्हणजे ह्या बॅटरीचं किती आउटपुट आहे ती दाखवलंय. ओके, डझंट मॅटर. त्याच्यानंतर येतं ती महत्वाचा कॉम्पोनंट इग्निशन स्विच. इग्निशन स्विच, तर ही इग्निशन स्विच म्हणजे आपण ज्या वेळेला गाडी चालू करतो आणि जी चावी फिरवतो, सो दॅट इज युअर इग्निशन स्विच, बरोबर. त्यावेळेला इग्निशन तुम्ही ऍक्च्युली काय करताय, ऑन करताय, इग्निशन स्विच ऑन करताय. मग एकदा इग्निशन स्विच ऑन केली की काय झालं, बॅटरी इज नाव कनेक्टेड टू युअर इग्निशन कॉइल. ही इग्निशन कॉइल आहे तुमची. तर या इग्निशन कॉइल मध्ये इथं लिहिलंय बघा कॉइल. तर या इग्निशन कॉइल मध्ये काय काय आहे, वन प्रायमरी वाइंडिंग इज देअर अँड सेकंडरी वाइंडिंग इज देअर, बरोबर. तुम्हाला ट्रान्सफॉर्मर तुम्ही एफई मध्ये शिकलेला आठवत असेल तर बघा. तर तुम्हाला काय होतं, ट्रान्सफॉर्मर मध्ये एक प्रायमरी वाइंडिंग होतं आणि सेकंडरी वाइंडिंग होतं, बरोबर. मग आपण कसं होतं, तिथं समजा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेल तर 100 वाइंडिंग प्रायमरी मध्ये असेल आणि 1000 वाइंडिंग सेकंडरी मध्ये असेल तर इट वॉज स्टेपिंग अप 10 टाइम्स, कारण इकडे 100 वाइंडिंग आहेत आणि इकडे 1000 वाइंडिंग आहेत. सो इट वॉज स्टेपिंग अप 10 टाइम्स. आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असेल तर समजा 5000 प्रायमरी मध्ये आहेत आणि 50 वाइंडिंग किंवा समजा 100 वाइंडिंग सेकंडरी मध्ये आहेत. सो 5000 voltage was stepped down to 100. Okay, so like that, all those things, details are there. We will not go into that detail. आपल्याला काय इथं अंडरस्टँड करायचं आहे की इथलं ही प्रायमरी जी वाइंडिंगची नंबर ऑफ कॉइल्स आणि सेकंडरी वाइंडिंगचे नंबर ऑफ कॉइल्स आर गोइंग टू बी डिफरंट. म्हणजे कसं असणार आहे, प्रायमरी मध्ये आपल्याला इथं काय करायचं आहे, कमीच जास्त करायचं आहे. सो अकॉर्डिंगली देर विल बी लेस number of coils in the primary and more number of coils in the secondary, बरोबर. आणि मग इग्निशन कॉइल मध्ये ही किती तुम्हाला इनपुट देणार आहे आणि किती आउटपुट देणार आहे त्या बेसिस वरती ठरतं मग की तुम्ही किती व्होल्टेजचं किती नंबर ऑफ कॉइल्स आर देअर इन द प्रायमरी वाइंडिंग आणि किती नंबर ऑफ कॉइल्स, हाऊ मेनी नंबर ऑफ कॉइल्स आर देअर इन द सेकंडरी वाइंडिंग, बरोबर. हा प्रायमरी, हा सेकंडरी, आणि हे एका
कंटेनर मध्ये बसवलेलं असतं त्याला आपण इग्निशन कॉईल असं नाव देतो. बरोबर. तर इथं काय होतं, whatever suppose 24 volts is the input given to the coil, then and we want 24,000 as the output. मग आपल्याला इथं त्या रेशोनं आपल्याला इथं नंबर ऑफ कॉइल्स मॅनेज करावे लागतात and then this particular 24 volt will be getting converted into 24,000 volts. बरोबर. पण ही कधी करणार, तर ही कधी होणार हे डिसाइड करण्यासाठी आपल्याला एक वेगळे सिस्टम दिले, त्याला आपण कॉन्टॅक्ट ब्रेकर सिस्टम म्हणतो. कॉन्टॅक्ट ब्रेकर सिस्टम असं नाव दिलं. बरोबर. कॉन्टॅक्ट ब्रेकर सिस्टम असं नाव दिलं. तर ही सिस्टम काय करते, हे दिस पर्टिक्युलर सिस्टम विल डिसाइड व्हेन 24 volt is going to be getting converted into 24,000 which at what instant. मग त्या इन्स्टंटला इथं आउटपुट मिळणार आणि त्या इन्स्टंटला आपल्याला इथं हा स्पार्क प्लग्स आहेत. स्पार्क प्लग नंबर 1, स्पार्क प्लग नंबर 2, स्पार्क प्लग नंबर 3 आणि स्पार्क प्लग नंबर 4. ज्या स्पार्क प्लगला ज्या वेळेला हाय व्होल्टेज पाहिजे, 24,000 व्होल्टचं सप्लाय पाहिजे, त्या क्षणाला इथं 24 व्होल्टचं 24,000 व्होल्ट सप्लाय होऊन त्या पर्टिक्युलर स्पार्क प्लगला आपल्याला सप्लाय येईल. इतर वेळेला नाही येणार. इतर वेळेला नाही येणार. म्हणजे इथं कंटिन्युअस सप्लाय असतंय का, तर नाही. मग इथं काय केलं जातं, आपल्याला ज्या वेळेला पाहिजे त्या वेळेला इथं सप्लाय तयार करून आपल्याला इथं देतं. कारण तयार करून ठेवलं तर ती स्टोअर करायची व्यवस्था लागते, आपण स्टोअर करायची व्यवस्था देत नाही. मग आपल्याला काय करायला पाहिजे, ज्या वेळेला पाहिजे त्या वेळेला इथं तयार करायचं. तर इकडून 24 व्होल्टचा सप्लाय आला, ती 24 व्होल्टचं 24,000 व्होल्ट्स मध्ये कन्वर्ट करायचं and that will be supplied to what you call as a distributor. इथं बघा डिस्ट्रीब्युटर लिहिलंय. बरोबर. डिस्ट्रीब्युटर या कॉम्पोनेंटचं नाव आहे डिस्ट्रीब्युटर. तर डिस्ट्रीब्युटरचं काम काय आहे, आता 1 नंबरच्या स्पार्क प्लगला द्यायचा आहे का, 2 नंबरच्या स्पार्क प्लगला द्यायचा आहे का, 3 नंबरच्या स्पार्क प्लगला द्यायचा आहे का, 4 नंबरच्या स्पार्क प्लगला द्यायचा आहे, कुठल्या स्पार्क प्लगला द्यायचा आहे हे ठरवायचं काम डिस्ट्रीब्युटर आहे. तर इथं बघा डिस्ट्रीब्युटर काय करतंय, 1, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर ही 4 आणि त्याच्यानंतर 3. म्हणजे आता ही असं आपण गृहीत धरू 1 3 4 2 1 3 4 2. पहिल्यांदा 1 त्याच्यानंतर इकडं 3, त्याच्यानंतर ही 4 आणि त्याच्यानंतर 2. सो युअर distribution is going to happen in according to the number of cylinders 1 3 4 2. म्हणजे पहिल्यांदा 1 नंबर मध्ये फायर होणार, त्याच्यानंतर 4 नंबर मध्ये फायर होणार, त्याच्यानंतर 3 नंबर मध्ये फायर होणार आणि त्याच्यानंतर 2 नंबर मध्ये फायर होणार. परत 1 4 3 2 1 4 3 2 1 4 3 2 1 3 4 2 1 3 4 2 like that it will go on. बरोबर. सो मग ही कोण डिसाइड करणार आहे, तर ही डिस्ट्रीब्युटर डिसाइड करणार. मग याचं नाव डिस्ट्रीब्युटर दिलं कारण दिस इज गोइंग टू डिस्ट्रीब्यूट द सप्लाय कमिंग फ्रॉम द इग्निशन कॉइल टू द करस्पॉन्डिंग स्पार्क प्लग्स as and when required. So therefore this component is called as distributor. आणि इथं काय आहे, इथं कॉन्टॅक्ट ब्रेकर असेंबली आहे. याचं काम काय आहे, दिस कॉन्टॅक्ट ब्रेकर असेंबली विल टेल द प्रायमरी कॉइल ignition coil regarding when to go for stepping up the voltage at what instant. त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला तिथं स्टेप अप होतंय आणि ती सप्लाय इकडे जातोय. त्यावेळेला हा डिस्ट्रीब्युटर ज्या स्पार्क प्लगला पाहिजे त्या स्पार्क प्लगला सप्लाय देतोय and that particular spark plug will fire. Okay, so this is how your battery ignition system is working. Battery ignition system is working. तर काय काय होतं बॅटरी इग्निशन सिस्टम मध्ये, एक बॅटरी होती, त्याच्यानंतर एक इग्निशन कॉइल आहे, एक कॉन्टॅक्ट ब्रेकर असेंबली आहे, एक डिस्ट्रीब्युटर आहे आणि नंबर ऑफ स्पार्क प्लग आहे. बॅटरीचं काम काय आहे, इट हॅज टू सप्लाय कंटिन्युअसली द electricity supply as per requirement of the ignition system. कंटिन्युअसली तेवढा सप्लाय याला बॅटरीला देता आला पाहिजे. मग ही जर नाही दिली तर काय होतं बघा, आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये काय होतं,
काय होतं, गाडी चालू होत नाही. काय होतं, गाडी चालू होत नाही कारण योग्य प्रकारचं स्पार्क मिळत नाही. मग आपण काय करतो, स्पार्क प्लग काढतो, स्पार्क प्लग पुसतो. कधी कधी मग आपल्याला गाडी मेकॅनिककडे न्यावं लागते. मग तो काय करतो, स्पार्क प्लग काढतो, त्याचा गॅप चेक करतो व्यवस्थित आहे का, नसेल तर बघा ती स्क्रू ड्रायव्हरनं थोडंसं असं वगैरे हलवून वगैरे ते स्पार्क प्लग ऍडजस्ट करतो, बरोबर. आणि मग ते बसवलं की नंतर ते चालू होतं. करेक्ट. सो द बॅटरी हॅज टू सप्लाय द इलेक्ट्रिसिटी ऍज पर रिक्वायरमेंट. ऍज पर रिक्वायरमेंट इथं म्हणजे काय, इथं 12 वोल्टची बॅटरी असेल तर 12 वोल्ट सप्लाय आपल्याला अपेक्षित आहे. 24 वोल्टची बॅटरी असेल तर 24 वोल्टचा सप्लाय आपल्याला अपेक्षित आहे. मग त्याच्यापेक्षा कमी असेल तर कितीपर्यंत चालते, अकॉर्डिंगली सम टॉलरन्सेस देअर. म्हणजे 24 म्हणजे एक्झॅक्टली 24 असं असं होत नाही, पण थोडंसं टॉलरन्स आहे. परंतु त्या टॉलरन्स रेंजमध्ये पाहिजे, एकदम कमी किंवा एकदम जास्त नाही पाहिजे आपल्याला. ओके. सो इट हॅज टू बी सप्लाय ऍज पर रिक्वायरमेंट. त्याच्यानंतर एक इग्निशन कॉईल येतं. त्या इग्निशन कॉईलचं काम काय आहे, टू स्टेप द व्होल्टेज फ्रॉम द इनपुट व्हॅल्यू टू रिक्वायर्ड आउटपुट व्हॅल्यू. मग इनपुट व्हॅल्यू किती होती, आपण म्हटलं की 24 वोल्ट होती. आपल्याला आउटपुट व्हॅल्यू किती रिक्वायर्ड आहे, 24,000 वोल्ट आहे. सो द वर्क ऑफ इग्निशन कॉईल हिअर इज टू स्टेप अप द व्होल्टेज फ्रॉम 24 वोल्ट्स टू 24,000 वोल्ट्स. तर हे काम कोण करतं, इग्निशन कॉईल. आणि इग्निशन कॉईल मध्ये काय काय असतं, एक प्रायमरी वाइंडिंग आहे आणि एक सेकंडरी वाइंडिंग आहे. सो इट इज लाईक अ मिनी ट्रान्सफॉर्मर. ओके, मिनी स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. मग स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणलं की प्रायमरी वाइंडिंग मध्ये कमी वाइंडिंग असतात आणि सेकंडरी वाइंडिंग मध्ये नंबर ऑफ वाइंडिंग्स आर मोर, बरोबर. मग इथं अरेंजमेंट कसं केलेलं असतं, जनरली सेंट्रल पार्ट मध्ये प्रायमरी वाइंडिंग असतं आणि त्याच्या भोवतणी ऍक्च्युली बरं का, ऍक्च्युली मी म्हणतोय इग्निशन कॉईल परत आपण बघणारच आहे. तर त्यात कसं असतं, सेंट्रली वी हॅव अरेंजमेंट ऑफ प्रायमरी वाइंडिंग आणि त्याच्या भोवतणी सेकंडरी वाइंडिंग असतं, बरोबर. मग हे कंटिन्युअसली होतं का, तर नाही होत कंटिन्युअसली. मग कधी होतं, ज्या वेळेला इकडून सिग्नल येईल की आता स्टेपअप करायचं आहे, आणि ती सिग्नल कोण देणार, कॉन्टॅक्ट ब्रेकर सिस्टम देणार. इथे कॉन्ट्रॅक्ट ब्रेकर सिस्टम आहे. तरी कशी वर्क होते किंवा वगैरे आपण नंतर बघू. परंतु आता काय अंडरस्टँड करायचं आहे की ही सिस्टम, दिस पर्टिक्युलर सिस्टम इज रिस्पॉन्सिबल फॉर गिव्हिंग द सिग्नल रिगार्डिंग वेन टू स्टेप अप. मग त्या क्षणाला काय होणार, ज्या क्षणाला इकडून सिग्नल मिळणार त्या क्षणाला इथं काय होणार, इथं द व्होल्टेज विल गो फॉर स्टेपिंग अप फ्रॉम 24 वोल्ट्स टू 24,000 वोल्ट्स. आणि दॅट पर्टिक्युलर सप्लाय विल गो टू डिस्ट्रीब्युटर. आता डिस्ट्रीब्युटर काय करणार, द फंक्शन ऑफ द डिस्ट्रीब्युटर इज टू सप्लाय दॅट पर्टिक्युलर voltage, current, whatever has been it is received from the ignition coil to the corresponding spark plug which is supposed to be fired. म्हणजे 1 नंबर आहे का, 2 नंबर आहे का, 3 नंबर आहे का, 4 नंबर, कुठलं सिलेंडर आपल्याला फायर करायचं आहे आता, त्या पर्टिक्युलर स्पार्क प्लगला तुमचा सप्लाय देणार. कोणाचं काम आहे, डिस्ट्रीब्युटर. सो डिस्ट्रीब्युटर इज गोइंग टू डिस्ट्रीब्यूट द सप्लाय वॉट एव्हर इट इज गेटिंग फ्रॉम द ignition coil to the corresponding spark plug in the different cylinders as per requirement. आणि ऍज पर रिक्वायरमेंट म्हणजे काय, तर फायरिंग ऑर्डर. फायरिंग ऑर्डर म्हणजे काय, द ऑर्डर इन विच द सिलेंडर्स आर गोइंग टू बी फायर्ड. ओके, इज बिंग गिवन द नेम फायरिंग ऑर्डर. तर आपली जनरली यूज फायरिंग ऑर्डर काय, 4 सिलेंडर इंजिन मध्ये 1 3 4 2, बरोबर. 1 3 4 2, बरोबर. तर इथं बघा, ही 1 ला कनेक्ट केलंय, हा 3 ला कनेक्ट केलाय, हा 4 ला कनेक्ट केलाय आणि हा 2 ला कनेक्ट केलाय. सो 1 3 4 2 1 3 4 2 या प्रकारे ही जरा थोडस चुकीचं दाखवलं, इकडे नाही, इकडे उलट दाखवायला पाहिजे. तर 1 3 4 2 अशा प्रकारे इथं फायरिंग ऑर्डर तुमची वर्क होणार आहे, बरोबर. तर हे काम कोणाचं आहे, डिस्ट्रीब्युशनचं, डिस्ट्रीब्युटरचं काम आहे. स्पार्क प्लगचं काम काय आहे, इट इज गोइंग टू फायर. ओके, so that is how a ignition system is working. So I hope everybody understood. So
Am I able to hear? मी काय बोलतोय तुम्हाला ऐकू येते का? Am I audible? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Audible. ऑडिबल. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठला कॉम्पोनंट असा आहे का जो समजला नाही? कॉन्टॅक्ट ब्रेकर असेंब्लीचे डिटेल्स मी तुम्हाला नंतर सांगेन ती कसं वर्क होतंय. एक्सेप्ट दॅट वेगळे वेगळे कॉम्पोनंट कुठल्या कुठल्या आहेत आणि त्याचं वर्किंग कसं होतंय हे असं कुणाला समजलं नाही का? बाबा कुठल्या कॉम्पोनंटचं काय फंक्शन आहे हे सगळ्यांना समजलं का? Ignition system. So the answer what you are supposed to now able to explain you the answer you should be able to answer is the question is what are the what do you mean by ignition system and what are the different components of ignition system and what are the different functions of the different components of ignition system. हे सगळ्या क्वेश्चन्स तुम्ही आता आन्सर करू शकताय का? एनी डाऊट विथ रिस्पेक्ट टू दिस यू कॅन आस्क. आता आपण जे काय म्हणलो त्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. आपल्याला तुम्हाला आता हे समजलं पाहिजे की इग्निशन सिस्टम म्हणजे काय, इग्निशन सिस्टम कशी वर्क होते आणि इग्निशन सिस्टम मध्ये कुठल्या कुठल्या कॉम्पोनंट्स असतात आणि वेगळ्या वेगळ्या कॉम्पोनंटचे फंक्शन काय आहेत. एवढं सगळं तुम्हाला समजलंय का? आर यू एबल टू अंडरस्टँड ऑल दिस पर्टिक्युलर पॉइंट्स? ओके, आय थिंक it is 11:55. Okay, so जर समजलं असेल, if you understood then you can mark your attendance and you may leave, and the remaining students who have doubts please ask your doubts related to the topic what has been discussed in this particular lecture now. That is, what is the ignition system, what are the different types of ignition systems, what are the different components in ignition system, what is the function of every component in the ignition system. एवढे क्वेश्चन्स तुम्हाला आन्सर येणं अपेक्षित आहे. सो सेशन ओपन फॉर डाउट्स. Now session open for doubts. Yes, session is open for doubts. No, sir. No doubts? Okay. If you don't have any doubts, you may leave, mark your attendance and you may leave. Anybody having doubts, please ask your doubts. Okay, I think nobody is having doubts. So presuming that no doubts are there, we'll try to stop our session over here.